नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, बऱ्याच ताईंची खूप साऱ्या वेळेस मला कमेंट्स आलेली की ताई आम्ही ज्यावेळेस कटोरी ब्लाउज कटिंग करतो तर त्यावेळेस मागचा आर्मोल राऊंड हा परफेक्ट असतो, परंतु पुढचा जो आर्मोल राऊंड असतो तो आमचा परफेक्ट येत नाही, मोठा येतो. तर मोठा का येतो पुढचा आर्मोल राऊंड हे आम्हाला तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये समजावून सांगा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउज मध्ये फ्रंट साईडचा आर्मोल जर जास्त होत असेल, आता शक्यतो आर्मोल राऊंड आपला हा बॅक आणि फ्रंट हा सेम असतो, परंतु पुढचा जो आर्मोल राऊंड असतो आपण गोलाई ही खोलगट थोडीशी देतो, म्हणजे बॅक आर्मोल राऊंड पेक्षा फ्रंटचा हा थोडासा अर्धा किंवा 2 लाईनने असा मोठा राऊंड येतो. तर हा साहजिक एक कॉमन आहे, परंतु त्याच्यापेक्षाही जर जास्त मोठा येत असेल तर अशा वेळेस आपल्याला फ्रंट साईडचा आर्मोल राऊंड कमी कसा करायचा हे तुम्हाला मी कटोरी ब्लाउज मध्ये आज सांगणार आहे. आता आर्मोल राऊंड हा सपोज एखाद्याचा 16 असेल तर फ्रंटचा 8 यायला पाहिजे, बॅकचा 8 यायला पाहिजे. तर बॅकचा 8 आला तर फ्रंटचा हा 8.25 किंवा 8.5 आला तरीही काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्याच्या पुढे जर जसं की 9 येत असेल, पावणे 10 येत असेल, 10 येत असेल, जसं की पाऊण इंचाने अर्धा इंचाने जर तुमचा फ्रंटचा आर्मोल राऊंड वाढत असेल तर इथे तुमची कुठेतरी आर्मोल राऊंड जो असतो तो खूप जास्त मोठा होतो आणि तो परफेक्ट ह्या ठिकाणी बसणार नाही. ओके, तर त्याच्यावरतीच आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कटिंग मध्ये टक्स कुठे टाकायचा वगैरे किंवा कमी कसा करायचा हे कटोरी ब्लाउज मध्ये शिकवणार आहे. ओके, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा. तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम या ठिकाणी आपण शोल्डर घेणार आहोत. आता माझं जे शोल्डर आहे ते ह्या ठिकाणी 7.25 इंच शोल्डर आहे. ओके, निम्म शोल्डर म्हणजे 14.5 आहे, त्याचा निम्म 7.25 इंच शोल्डर आहे. ओके, ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता माझा जो पुढचा गळा आहे त्याच्यानुसार आपलं जे शोल्डर मायनस होणार आहे ते ह्या ठिकाणी मी 2.25 इंच, किती 2.25 इंच, ठीक आहे. इथे एक लाईन कमी झाली आपल्याकडनं, तर 5.25 इंचाचं शोल्डर ह्या ठिकाणी माझं आलेलं आहे. 5.25 इंच शोल्डर म्हणजे 2.25 इंच आपण काय केलंय, मायनस केलेलं आहे. तर या ठिकाणी 5.25 इंचाचं शोल्डर आलेलं आहे. 5.25 इंच इकडे खाली पण मार्किंग करा. आता आपल्याला इथे सरळ लाईन ही ड्रॉ करायची, आर्मोल लाईन घ्यायची. आर्मोल लाईन 6 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे बघा, या पद्धतीने. आणि इकडनं पण आपल्याला सरळ लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर क्रॉस बॅक आपल्याला इथे द्यायचं आहे अर्धा इंच, आणि मग आपल्याला अगदी जवळून या ठिकाणी आर्मोलची गोलाई द्यायची 1 इंच. हवं असेल तर तुम्ही ह्या आर्मोल लाईनचा सेंटर काढा, या पद्धतीने सेंटर काढून घ्या. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस फ्रेंच कर्व सेट करायचा असेल ना तर तो तुम्ही ह्या प्रकारे सेट करा. ओके, अगदी जवळून आर्मोल गोलाई येणार आहे, जास्त फॅब्रिक शिल्लक राहत नाही. आता मेन म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी जे सांगायचे ते म्हणजे कटोरी ब्लाउजचा फ्रंटचा आर्मोल हा जास्त मोठा होत असेल तर अशा वेळेस आपल्याला फ्रंट मध्ये टक्स टाकायचं, म्हणजे जेणेकरून आर्मोल राऊंड हा कमी होणार आहे. ठीक आहे, तर आता इथे हा आपला फ्रंटचा सेप आहे. बॅकचा सेप आपण हा जो क्रॉस बॅक देतो तिथून आपण हा सेप अशा पद्धतीने देत असतो. अर्धा ते 2 लाईनचा असा हा फ्रंट आणि आर्मोल मध्ये गॅप असतो, या ठिकाणी लक्षात ठेवा. तर आपण आता फक्त फ्रंटची बघतोय, बॅकची नाही. तर हे डॉट डॉट मध्ये जी गोलाई दिलेली ती बॅक साईडची आणि ही आपण डार्क मध्ये इथे दिलेली ती फ्रंट साईडची. लक्षात ठेवा, नाहीतर मग अजून कन्फ्युजन होणार. आणि पूर्ण उंची अधिक आपण 1 इंच मार्जिन, अशा पद्धतीने. आता सपोज ह्या ठिकाणी मी उंची घेते 14, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं तर 15 इंचावरती इथे मी मार्किंग करणार आहे. इकडनं पण 15 इंचावरती मी मार्किंग करणार आहे. या पद्धतीने मार्किंग केलं. आता इथे आपल्याला काय करायचं, फ्रंटचा नेक घ्यायचा आहे. फ्रंटचा नेक तुमचा किती आहे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. तर ह्या ठिकाणी फ्रंटचा नेक जो मी घेणार आहे तो इथे अशा पद्धतीने मार्किंग करा. 6.5, 7, 6 इंच. तर या ठिकाणी मी 7 इंचाचं घेतलेलं आहे. रुंदी मी या ठिकाणी घेतलेली 2.25 इंच. तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊ शकता, 2.5 इंच घेऊ शकता. शोल्डर पट्टी तयार किती पाहिजे, 2.25 इंचाची तयार पाहिजे. त्याच्यामध्ये 1.25 इंच मार्जिन घेतलं. रुंदी आलेली आपली 2.25 इंच. या पद्धतीने मार्किंग केलं. आता इथे आपल्याला व्यवस्थित परफेक्ट अशी गोलाई देऊन घ्यायची. गोलाई दिल्यानंतर ह्या ठिकाणी वरती 1 इंचावरती मार्किंग करून ठेवा. आता इथून आपल्याला काय करायचंय, जो उभा टक्स असतो, आता अप्पर चेस्ट या ठिकाणी 35 आहे, फुल बस्ट 36 आहे. ठीक आहे, तर 36चा चौथा भाग आपला किती येणार आहे, 9 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी
फुल बस्ट आपला किती येणार आहे तो म्हणजे 9 इंच. 9 इंचावरती मार्किंग केलं. शोल्डर शिलाईमध्ये आपला अर्धा इंच जातो, तर 9.5 इंचावरती आपण ह्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे. या पद्धतीने मार्किंग केलं. आता जो लोअर बस्ट असतो, लोअर बस्टचं पण मार्किंग आपल्याला ह्या ठिकाणी करायचंय. लोअर बस्ट हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, किंवा तुम्ही लोअर बस्ट हा ह्या ठिकाणी पण काढू शकता, जो आहे 13वा भाग. तर अशा पद्धतीने 2.25 इंचावरती ह्या ठिकाणी मी मार्किंग केलं. तुम्ही बघू शकता 2.25 इंच म्हणजे 13वा भाग आपण घेतलेला आहे. त्याच्यातून तुम्ही अर्धा इंच कमी करून वरच्या बाजूला थोडं मार्किंग करू शकता. जसं की 36 आपला फुल बस्ट आहे, त्याचा जो लोअर बस्ट असतो तर 13ने भागायचं किंवा 12ने. ओके, आपण 12 घेऊया. 12ने भाग दिला तर आता इथे आपण कॅल्क्युलेट काढणार आहोत. 36 भागिले 12 केलं इक्वल 3 इंच आलेले. ओके, 3 इंचामधून अर्धा इंच मायनस करा तर इथे 2.5 इंच येतं. ठीक आहे, या पद्धतीने करू शकता. थोडस 2 लाईनने वरती सरकवूया आपण, किंवा घेतलं तरी चालेल. जर तुम्हाला योगपट्टी कमी आवडत असेल तर तुम्ही 2 लाईन जरी मायनस केलं तरी चालेल, किंवा जेवढं तुमचं 12वा भाग येतो तेवढा जरी घेतला तरी काही हरकत नाही. या पद्धतीने मार्किंग करायची आपल्याला इथे. आता जी आपली कटोरीची रुंदी आहे, फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. 36 आपला फुल बस्ट आहे, त्याचा 6वा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर 6वा भाग किती येणार आहे, या ठिकाणी आपण 36 भागिले 6 करणार इक्वल 6 येणार. त्याच्यामधून 6 मधून आपल्याला अर्धा इंच वजा करायचा आहे. मग इथे आपलं येणार आहे 5.5. तर 5.5 इंचाची इथे आपण काय घेणार आहोत, कटोरी घेणार आहोत. कटोरी 5.5 इंचावरती मार्किंग करायचंय. या पद्धतीने इकडनं पण 5.5 इंचावरती मार्किंग करा. आता फ्रंट आर्महोल पासून आपल्याला इथे काय करायचंय, 2, 2.25 आणि 2.5 इंच असे 3 मार्किंग करायचे आहेत. इकडनं जे आपण 5.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे तिथे सरळ लाईन तुम्ही ड्रॉ करा. आता इथे तुम्हाला शेप हा नक्की कुठून छान वाटतो, तुम्ही डायरेक्ट फ्रेंच कर्व घेतला तरीही चालेल या पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा शेप थोडं नॉर्मल, हा मी वरती घेते, मला जास्त खाली वाटतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इथे 2.5 इंचावरती वरती मार्किंग केलेलं आहे. मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, सेंटर काढायचंय. आता इथे आपण सेंटर घेऊया. हा सेंटर वरतीपर्यंत आपल्याला स्ट्रेट घ्यायचा आहे. तर स्ट्रेट लाईन येण्यासाठी हे अंतर किती आलेलं आहे, अशा पद्धतीने इकडे मार्किंग करा. बघा, या पद्धतीने आपण मार्किंग केल्यानंतर आपल्याला आर्महोल मध्ये टक्स टाकायचं आहे. तर आर्महोल मध्ये टक्स टाकताना इथे जो आपला सेंटर आहे, या सेंटर पासूनच आपल्याला इथून ही लाईन अशी ड्रॉ करायची. बघा, मी लाईन ही स्ट्रेट ड्रॉ केलेली आहे. आता इथे आपला आर्महोल जो आहे तो तुम्हाला इथे टक्स तुम्ही अर्धा इंचाचा टाकू शकता, 1.25 इंचाचा आणि 1 इंचाचा. तर इथे आपण टक्स घेणार आहोत, तो म्हणजे 1.25 इंचाचा 3 लाईन ह्या बाजूला, 3 लाईन ह्या बाजूला. अशा पद्धतीने हा टक्स आपण इथे घेऊया. मी टक्स घेतला आहे. त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला मोजून बघायची. जितकी ही लाईन आलेली तितकीच ही लाईन पण यायला पाहिजे. तर थोडंसं पुढे जातं. आता पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपण हे चिपकवणार तर खाली काय इथे काय होणार आहे, आर्महोल राऊंड कमी होणार आहे. तर आपल्याला इथे काय करायचं, ऍक्च्युली आर्महोल राऊंडच हा नवीन, जसं आपण प्रिन्सेस कट मध्ये तयार करतो सेम त्याच पद्धतीने तयार करायचा आहे. ओके, स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करून ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा, या ठिकाणी योगपट्टीचं मेन म्हणजे मुळात या ठिकाणी शेप देऊन घ्या. बघा, थोडस गोलाईमध्ये आपल्याला हा शेप द्यायचा आहे. आता सर्वप्रथम इथून आपल्याला वरती ह्या सेंटर पासून आपल्याला ही जी मूळ कटोरी ती या ठिकाणी काय करायचं, अर्धा इंचाने कमी करायची आहे. हे बघा, या पद्धतीने अर्धा इंचाने कमी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने गोलाईमध्ये शेप दिला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ह्या पद्धतीने शेप दिल्यानंतर आपण बॅक साईडला अर्धा इंच मायनस करत असतो, तर तो अर्धा इंच आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आणि इथे आपली ही योगपट्टीचा आकार पण हा व्यवस्थितच देऊन घ्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता. तर साधारणतः आपण हा इतका जो फॅब्रिक आहे मी इथे मार्किंग करते, हा काय होणार आहे आपला मायनस होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे. इथे तुम्हाला स्ट्रेट मार्किंग करायचं असं स्ट्रेट करा, गोलाईमध्ये करायचं असेल तर गोलाईमध्ये सुद्धा करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे करा. आता इथे आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय. कंबर आपलं किती आहे त्याचा चौथा भाग टाका, 7 इंच. त्याच्यानंतर बॅकला आपण 1 इंच टक्स घेतो आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने मार्किंग करायचंय. तो आपल्याला इथे मायनस करून तो चिपकवायचा आहे. तर आधी हा पेपर डबल आहे तो आपण इथे कट करून घेऊया. फॅब्रिक आपल्याला म्हणजे पेपर जो असतो तो ह्या पद्धतीने कट करा. आता कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून हे कट मारायचंय. इथपर्यंत आपण कट मारूया आणि तो आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने इथे चिपकवायचंय. आता इथे आपल्याला चिपकवताना जे आहे ना, तो इथे पण थोडंसं नॉर्मल कट करूया आपण, म्हणजे ते इझिली आपलं ह्या ठिकाणी चिपकणार आहे. बघा, या पद्धतीने आपण चिपकवून घेतल्यानंतर इथली जी लाईन आहे ती थोडीशी मागे पुढे होते, तर ती व्यवस्थित एकसारखी लेवल मध्ये करून घ्यायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली आर्महोलची लाईन इथे होती, हे व्यवस्थित राऊंड देऊन घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपण राऊंड व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपलं अप्पर चेस्ट किती होतं त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये सोडून द्यायचं आहे आणि आर्महोल राऊंड हा मोजून बघायचा आहे. तर आर्महोल राऊंड माझा 8 इंच येणार आहे. एक लाईन थोडंसं कमी येतं. मग पुन्हा आपण काय करूया, गोलाई थोडं नॉर्मल अजून हे व्यवस्थित नॉर्मल आतमध्ये घेतली मी. बघा, ह्या पद्धतीने तुम्ही जर ह्या पद्धतीने घेतलं ना तर तुमचा आर्महोल राऊंड हा परफेक्ट येणार आहे. बघा, 8 इंच परफेक्ट आलं, त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. आता ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपण इथून फिटिंगची लाईन ही ड्रॉ करून घेणार आहोत. आता इथे जर आपण हे मेजरमेंट मोजलं ना तर हे बघा, ह्या पद्धतीने आपण इथून हे मेजरमेंट मोजल्यानंतर 7 इंच इथे येतं आणि त्याच्यानंतर लुजिंग आपल्याला 1.25 इंच तरी घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन. तर इकडनं तुम्ही थोडंफार योगपट्टीमध्ये न कर म्हणजे अर्धा 1 इंच कमी करू शकता, कारण आपलं फ्रंट मध्ये टक्स नसतो. जसा बॅक साईडचा पण आपण इथे हा टक्स घेतलेला आहे तो नसतो, त्याच्यामुळे तुम्ही 1/2 इंच कमी पण करू शकता. परंतु आपण टीचिंगच्या वेळेस पण ते कट करू शकतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करायचं आणि इथून खाली डाऊन 2 लाईन जायचंच आहे आपल्याला कंपल्सरी. अशा पद्धतीने डाऊन आर्महोल नेहमी खाली थोडासा डाऊन केला पाहिजे आपण. अशा पद्धतीने हे मार्किंग केलं आणि नंतर आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी ही कटोरी दुसऱ्या पेपरवरती एक्स्ट्रा वाढवायची आहे आणि योगपट्टी सुद्धा ही आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायची. तर आपण इथे आता काय करणार आहोत, कट करून घेणार आहोत. शोल्डरचा स्लोप सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता. ज्यावेळेस आपण डायरेक्ट ह्या पद्धतीने स्लोप देतो ना तर इथे पॉइंट तयार होतो, तो हा पॉइंट येऊ द्यायचा नाही. थोडक्यात हा पॉइंट व्यवस्थित मायनस करायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने एखाद लाईनने खाली येऊन तो कट करायचा आहे. आपल्याला योगपट्टी ही कट करून घ्यायची. योगपट्टी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायची आहे. त्याच्यानंतर इथे हा जो भाग आहे तो पण आपण इथे बघा मायनस केलंय मी. इथे तुम्ही बघू शकता. गळा सर्वप्रथम कट करा, शोल्डर जे मायनस केलेले आहे ते पण कट करा.
या पद्धतीने घेतला. आता कटोरी आपण इथे कट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतल्यानंतर इथे बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण ज्या वेळेस या पद्धतीने शेप देतो, आता इथे आपण हे कट करून घेतलंय, पण थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकी कधी कधी या ठिकाणी रिंकल्स वगैरे तयार होतात. तर तसं वाटत असेल तर थोडंफार तुम्ही ह्या ठिकाणी मायनस करू शकता, परंतु आपल्याला करायची आवश्यकता नाहीये. आता इथे आपल्याला काय करायचंय, हे बघा मी हे थोडक्यात कट करणार आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने चिपकवून घ्यायचं. म्हणजे इथे आपल्याला ह्या पद्धतीने शेप हा वाढवायचा आहे. तर तुम्ही सर्वप्रथम आपण इथे 1.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर जी मूळ कटोरी आहे ती आपल्याला जशीची तशी ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, ती साईडने वाढवायची. तर इथे हा जो मध्ये गॅप झालाय तर तिथे पण एक लाईन ड्रॉ करून घ्या. ओके, आता ह्या पद्धतीने अर्धा इंचावरती आपण मार्किंग करायचं. वरच्या बाजूने एकसारखीसाठी आपल्याला लागणार आहे मार्जिन ती घ्यायची. त्याच्यानंतर ह्या बाजूने पण आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, 1.5 इंच आपण वाढवून आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायचे. ही थोडीशी सर्वप्रथम आपण स्ट्रेट करून वाढवून घेऊया. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली. माझ्या मते वरच्या बाजूने ठेवता तुम्ही राऊंडेड मध्ये पण जोडायला राऊंडेड मध्ये रिझल्ट अजून खूप सुंदर येतो. तर मी थोडंसं राऊंडेड शेप करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचं अंतर हे सेमच यायला पाहिजे. आपलं 1.25 या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. आपल्याला मूळ कटोरी ठेवून या ठिकाणी चेक करून घेतलं. हे अंतर किती आलेलं होतं तर ते साधारणतः आपलं अर्धा इंच आलेलं आहे. त्या पद्धतीने मी मोजून घेतलं. आता जी कटोरी आहे वाढीव ती आपण व्यवस्थित साईडने व्यवस्थित कट करून घेणार आहोत. आणि इथे आता आपल्याला टक्स टाकायचं. तर टक्स आपल्याला ह्या पद्धतीने आपण काय केलं, व्यवस्थित घेतलेलं आहे मी घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कटोरी ही दुसऱ्या पेपरवरती वाढवायची. अशा पद्धतीने आपण टक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित टक्सची मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपली कटोरी ही तयार झालेली तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे आपल्याला काय करायचं, जी मार्जिन आहे ती सोडून इथे मूळ कटोरी आपली 5.5ची होती तर 5.5चीच कटोरी इथे यायला पाहिजे. ती ही परफेक्ट आलेली मोजून बघा तुम्ही हवं असेल तर. ओके, जास्त येत असेल तर टक्स मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने ह्या पद्धतीने साईडला ठेवलं तर अशा पद्धतीने आपली कटोरी ही तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा.